हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडलीकवते हरेश्वर श्री ज्ञानदेव तुकाराम। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय। आज मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की दत्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत होता, परंतु काही घटना घडली आणि त्यामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही। पण पहा, भगवंताला जी गोष्ट मंजूर आहे तीच होते। आज या ठिकाणी जे सुरेश गोविंदराव चोपडे नाही काय, त्यांचं देहावसान झालेलं आहे आणि आज त्यांच्या पेरणीचा जो कार्यक्रम आहे, अन्नदानाचा कार्यक्रम आहे, हा भालचंद्र सुरेश चोपडे, आपले किशोर सुरेश चोपडे आणि दिलीप सुरेश चोपडे यांनी हा कार्यक्रम, अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे अनायसे प्रवचनाचा कार्यक्रम, राष्ट्रवाला कीर्तन होते, तसं पाहिलं तर तेरवाला कीर्तनच आवडतं लोकांना, परंतु जे खरे साधक आहे त्यांना कीर्तन तर आवडते, परंतु प्रवचनामध्ये जेवढं सांगितलं जाते तेवढं कीर्तनात नाही। कारण कीर्तनाचा फक्त एकच बाजू असते, प्रवचनामध्ये पुष्कळ सांगितल्या जाते। तर प्रवचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यामुळे मी भगवंतावर प्रार्थना करतो की त्यांनी त्या मृतात्म्यात शांती द्यावी, एवढी मी भगवंतावर प्रार्थना करतो आणि माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो। या ठिकाणी सर्वप्रथम जन्म मरणाला येण्याचं मूळ कारण म्हणजे अज्ञान। जन्म मरणाला येण्याचं कारण म्हणजे अज्ञान, माया, अविद्या शब्द एकच आहे बरं। तर त्या अज्ञानामुळे मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर कर्म घेऊन येतो। आता कर्म घेऊन तो येतो म्हणून त्याला कर्म फेडण्याकरता जन्माला यावंच लागते। लक्षात ठेवा, कोणी असा नाही की त्याला म्हणजे त्याचं कर्म जर शिल्लक राहिलं तर त्याला इथे जन्माला यावंच लागते। आणि जन्माला नंतर मनुष्य जो जन्म आहे हा भगवंताच्या या पृथ्वीमध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये एक अमौलिक वस्तू आहे, ती म्हणजे पृथ्वी। बरोबर आहे, या पृथ्वीवरच मनुष्य प्राणी भगवंताची प्राप्ती करू शकतो। स्वर्गातही नाही आणि कैलासातही नाही, वैकुंठातही नाही आणि पाताळातही कुठंच नाही। त्याच्यामुळे भगवंतानं आपल्याला हा जो मनुष्य देह दिला हा भाग्यवंताला दिलेला आहे। बरोबर आहे, या ब्रह्मांडामध्ये या पृथ्वीवर सर्वात महत्वाचं म्हणजे भारत देश। या भारत देशामध्ये हा भारत देश भगवंताचा लाडका आहे आणि त्यातले ते विशेष म्हणजे महाराष्ट्र सर्वात जास्त लाडका। कारण महाराष्ट्रामध्ये अनेक संत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज वगैरे गेले, संत होऊन गेले, हे आपल्या महाराष्ट्रातच होऊन गेले आणि त्यांनी जो भक्तीचा झरा आहे हा झरा सामान्य मनुष्यापर्यंत पोहोचवलेला आहे। म्हणून संतांचे महाराष्ट्रात अनंत उपकार आहे, म्हणून महाराष्ट्रात जन्म घेणे ही भाग्याची गोष्ट आहे।
बरं, महाराष्ट्रात जन्म मिळाला, भारतात जन्म मिळाला, महाराष्ट्रात जन्म मिळाला, काही हरकत नाही. पण एवढं असून सुद्धा संतांची भेट होणं हे अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. अनंत जन्माच्या पुण्याईनं महत्भाग्यानं संताची भेट होते. संताची भेट कशाकरता? जीवाच्या उद्धाराकरता संताची भेट आहे. जर संताची भेट झाली तर त्या जीवाचा उद्धार झालाच तर पाहिजे, नाही तर तो संत नाही. कारण संतांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे, या ज्ञानाचा जो परिणाम आहे, हा ज्ञानाचा परिणाम साधकावर होतो. म्हणून या ठिकाणी आपल्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे, हे अज्ञान नाही तर कसं होईल याचा विचार करणं म्हणजे मनुष्याची बुद्धी. कारण ज्याच्याजवळ बुद्धी असेल तोच विचार करेल, आणि विचार केल्यानंतर आपोआपच त्याला संताची भेट होईल. संताची भेट झाल्यानंतर त्या जीवाचा आपोआपच उद्धार होईल. म्हणून या ठिकाणी मूळ अज्ञान नाहीसं करण्याचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. यापूर्वी अज्ञान दूर करण्याकरता कर्म, शब्दज्ञान आणि बाह्य भक्ती यांच्या कोणत्याही प्रकारे अज्ञान संपण्याच्या दृष्टीने उपयोग होत नाही. तुम्ही काही करा, जप करा, तप करा, व्रत करा, ध्यानधारणा करा, काहीही करा, जर अज्ञान जर दूर करायचं असेल तर संतांची संगती महत्वाची आहे. बरोबर आहे. मग हे अज्ञान दूर होण्याकरता तुम्ही कोणत्याही प्रकारचं कर्म केलं, कोणत्याही प्रकारच्या शब्द ज्ञानात अडकले किंवा कितीही बाह्य भक्ती केली, बाह्य भक्ती ही काय जे चालू आहे जगामध्ये, ही बाह्य भक्ती आहे. मुळे राम बगल मी छुरी, वरून वरून देवाचं नाव घ्यायचं, आतून काळा आहे कपट नाही. भगवंताला ते चालतच नाही हो. भगवंताची भक्ती निस्वार्थ असते. भगवंताच्या भक्तीमध्ये कोणत्याच प्रकारचं कपट नसते, ती साधी बोली भक्ती असते. म्हणून हे अज्ञान संपवण्याच्या दृष्टीनं या कर्माचा, शब्दज्ञानाचा आणि बाह्य भक्तीचा कोणताच उपयोग नाही, आणि त्रिकालवादी सत्य आहे. आणि जगामध्ये हेच चालू आहे. वास्तविक पाहता हा जो मनुष्य जन्म आहे, मनुष्य जन्म हा भगवंताच्या प्राप्ती करताच आहे. जर मनुष्य जन्म येऊन जर भगवंताची प्राप्ती झाली नाही तर मात्र 184 योनी दुःख भोगावंच लागेल तुम्हाला. ते टळणार नाही. हो म्हटलं तरी नाही टळणार, नाही म्हटलं तरी टळणार नाही. आणि कारण हे सर्व मागे किंवा साधने मुळाशी स्पर्शही करू शकत नाही. पहिले सांगितलं शब्द ज्ञान, त्याच्यानंतर बाह्य भक्ती, त्याच्यानंतर कर्म. तुम्ही कितीही केलं तरी सुद्धा, किती साधना केली तरी मुळाला ते स्पर्शही करू शकत नाही, म्हणजे भगवंताच्या जवळही जाऊ शकत नाही. मग मला सांगा काही फायदा आहे का त्याचा? आणि जगात काय सुरू आहे? जगामध्ये देवदेव नाही काय, पहिले एवढा देवदेव चालत नव्हता, करतच नव्हते लोक. पण आता जिकडे तिकडे सप्ताह सुरू आहे, पारायण सुरू आहे, नाही काय, अन्नदान सुरू आहे, तीर्थयात्रा, अहो सर्व सुरू आहे ना. मग आता एवढं जर भारतामध्ये सुरू आहे तर काही ना काही भगवंताची कृपा भारतावर किंवा महाराष्ट्रावर व्हायला पाहिजे की नाही पाहिजे. होऊन राहिली काय? नाही राहिली का? मुळे राम बगल मी छोटी. पहिले सांगते मी तुम्हाला, अहो ज्यांना काही कळत नाही ते तर पापी आहे, प्रश्नच नाही. परंतु जे भगवंताचं नामस्मरण करतात तेही तसेच आहे. वरून बोलायचं काही आणि आतून काही अलगच असते. मग मला सांगा, पाप वाढून राहिलं की कमी होऊन राहिलं? जगामध्ये जे पाप वाढून राहिलं की कमी होऊन राहिलं? आता पाप वाढून राहिलं. आता त्याचं प्रूफ म्हणजे कोरोना. कारण कलियुगच असं आहे. अरे 2020 गेलं, भाग्यानं तुम्ही आपण वाचलो, पण 21, 22, 23, 24 याच्या पुढचं जे वर्ष हे अतिशय कठीण येणार आहे. त्याच्याकरता काय साधायचं, काय करायचं ते आत्ताच करा. बरोबर आहे. पुढे वेळ नाही. मग एक मात्र भगवंताच्या कृपा शक्तीच्या द्वारे
या मूळ अज्ञानाची निवृत्ती होते. जर भगवंताची कृपा असते तर तुमच्या ठिकाणी जे मूळ अज्ञान आहे या मूळ अज्ञानाची निवृत्ती ते नाहीच होईल. बाकी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते नाहीच होऊ शकत नाही. कारण भगवत कृपा ही स्वयंसिद्ध आहे, स्वयंसिद्ध आहे, बरोबर आहे. आणि ती अहेतुक असली तरी आधाराच्या म्हणजे साधकाच्या पात्रतेनुसार तिची कार्यक्षमता प्रतिबिंबित होते. साधकाच्या पात्रतेनुसार ती प्रतिबिंबित होते. कोणाची शक्ती? अहेतुक शक्ती भगवंताची, बरोबर आहे. मग कृपा शक्ती जरी नित्य असली तरी जोपर्यंत जीवात्म्यावरील मूळ आवरण रूपी जो मल आहे हा पक्व होत नाही, म्हणून गळून पडण्याच्या मार्गावर असत नाही. कारण ते अज्ञानाचं आवरणच तसं आहे. अज्ञान रूपी आवरण आहे हे अतिशय कठीण आहे. हे आवरण नाहीच होत नाही. म्हणून तोपर्यंत शक्तिपात होऊनही कृपा शक्ती साधकात संचारित होऊ शकत नाही. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे शक्तिपात होऊन कृपा शक्ती साधकात संचारित होऊ शकत नाही. पहिली गोष्ट तर नामच नाही ना. जिथं नाम तिथं शक्तिपात. आता शक्तिपाताचा अर्थ तुम्हाला सांगतो. शक्तिपात याचा अर्थ कुंडलिनी शक्ती जागृत करणे, त्याला काय म्हटलेलं आहे? शक्तिपात, बरोबर आहे. दुसरी गोष्ट शक्तिपाताचा दुसरा अर्थ अवस्था. काय म्हटलेलं आहे? शक्तिपाताचा दुसरा अर्थ आहे अवस्था. अवस्थेचा पुन्हा एक अर्थ आहे महाभाव. महाभावचं पुन्हा एक नाव आहे त्याला. काय आहे? अष्ट सात्विक भाव. ज्ञानेश्वरीमध्ये अष्ट सात्विक भाव म्हटलेला आहे. एकनाथी भागवतामध्ये अवस्था म्हटलेला आहे. आणि काही संतांनी त्याला नाव दिलेलं आहे महाभाव. काही संतांनी नाव दिलेलं आहे कृष्ण भावना भारित. कृष्ण भावना भारित म्हणजे अवस्था, म्हणजेच अष्टसात्विक भाव. जोपर्यंत हे निर्माण होत नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार होणे नाही. तोपर्यंत कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही. मग या ठिकाणी उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अधिकाऱ्यावर संत महात्मे शक्तिपात कसा करतात हे अहर्निशि शक्ती महाशक्ती जागृत करून साधकाला शिवस्वरूप कसे करतात हे सांगितलेलं आहे. किंवा उत्तम असो, मध्यम असो, कनिष्ठ असो, हे अशा प्रकारचे जे अधिकारी आहे या अधिकाऱ्यावर संत महात्मे काय करतात? शक्तिपात करतात. म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेली जी कुंडलिनी शक्ती आहे ही कुंडलिनी शक्ती काय करतात? जागृत करतात, बरोबर आहे. मग मध्यम अधिकारी साधकाला संत लोक विशुद्ध चेतनाबरोबर शब्दाचा वापर करून शक्तिपाताने उपदेश करतात. जे साधारणतः मंद अधिकारी आहे किंवा कनिष्ठ अधिकारी आहे काय करतात? किंवा संत काय करतात की चेतनेबरोबर शब्दाचा वापर करतात आणि त्याला शक्तिपात करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याच्या ठिकाणी असलेली जी चेतना आहे ही चेतना जागृत करण्याकरता शब्दाचा उपयोग करतात. आणि शब्दाचा उपयोग केल्यानंतर ती शक्ती काय होते? जागृत. आता मला सांगा, तुम्ही इथं बसलेले आहे सर्वजण किंवा सप्ताह सुरू आहे, पारायण सुरू आहे वगैरे आहे, देवदेव सुरू आहे. माझा देव दिसतो काय? मला सांगा, देव दिसतो? करून राहिले तुम्ही, पारायण करून राहिले, सप्ताह करून राहिले, भागवत करून राहिले, काय हरकत नाही, चांगलं आहे, वाईट नाही. देव दिसतो काय? आहे का नाही? मग तुम्ही करून राहिले का नाही परमार्थ? देव दिसत नाही, परमार्थ होऊन राहिला का नाही? मग देव दिसत नाही, परमार्थ कसा करता? देव ही दिसायची वस्तू नाही. देव ही दिसायची वस्तू नाही, ती अनुभवाची वस्तू आहे. दिसण्याकरता देव नाही, अनुभवाकरता देव आहे. मग ज्या वेळेस सद्गुरू आपल्या शिष्याच्या ठिकाणी शक्तिपात करतात तो शब्दानं, या चेतन शब्दामध्ये
इतके सामर्थ्य, कारण सद्गुरूच्या ठिकाणी चेतनत्व असते, चैतन्य असते, कारण त्यांच्या ठिकाणी गुरु परंपरा असते आणि गुरु परंपरेनुसार त्यांच्या सद्गुरूच्या कृपेनं ज्या वेळेस त्यांना संत महात्म्यांना काय मिळते, शक्ती मिळते किंवा त्यांना गुरुपद मिळते, त्या गुरुपदाच्या भरोशावर त्यांच्या ठिकाणी असलेली ती चेतन शक्ती ही शब्दामध्ये येते आणि या चेतन शब्दामध्ये इतकी सामर्थ्य असते, त्याला आम्ही म्हटलेलं आहे नाम. काय म्हटलेलं आहे? शब्द आहे की नाही? पहिलं अक्षर, दुसरं अक्षर, तिसरं अक्षर. काय आहे? काय आहे? शब्दच आहे. मग हे शब्द कोणाच्याही तोडून जर ऐकलं तरी शक्तिपात होणार नाही, अवस्था होणार नाही, जीवाचा उद्धार होणार नाही, मोक्षाची अधिकारी तुम्ही होणार नाही. कारण संत त्या चेतन शक्तीला प्रभावित करतात. सद्गुरू काय करतात? आपल्या शक्तीनं त्या शिष्यामध्ये असलेलं जे चेतनत्व आहे हे चेतनत्व जागृत करतात, म्हणजे शक्तिपात करतात. जेव्हा हा शब्द साधकाच्या कानामध्ये पडतो, काय पहिलं अक्षर, दुसरं अक्षर, तिसरं अक्षर, बरोबर आहे, कानामध्ये शब्द पडलेले आहेत, पडले की शब्द पडतो तेव्हा तो मर्मस्थानापर्यंत तो शब्द भिडतो. मर्मस्थान हृदयापर्यंत तो शब्द जातो. कारण सद्गुरूंनी डोक्यावर हात ठेवता बरोबर त्यांच्या हातामध्ये जसा देव दिसत नाही तशी ती चैतन्य शक्ती, तो ईश्वर तो परमात्मा त्यांच्या हातामध्ये असतो आणि म्हणून डोक्यावर हात ठेवता बरोबर ती चैतन्य शक्ती या शिष्यामध्ये प्रविष्ट होते, संक्रमित होते आणि म्हणून ती चैतन्य शक्ती काय होते? जागृत होते. आणि म्हणून आम्ही त्याला म्हणतो अवस्था. ज्या वेळेस मनुष्याला अवस्था होते त्यावेळेस काय होते? लक्षण आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, बरोबर आहे, अंगावर धरधरून घाम येतो, हातपाय थरथर कापतात, तो गडबडा लोळतो. अरे ही कशाची लक्षण आहे? ते शक्तिपाताचे लक्षण आहे, कुंडलिनीचे लक्षण आहे, अवस्थेचे लक्षण आहे. आणि लोक त्याला म्हणतात अंगात आलं. पण हे सुरू आहे, एवढा आमचा विटाळ की स्पर्शही करत नाही आम्हाला, एवढा विटाळ आहे. बरं तुम्ही देव करता, ज्ञानेश्वरी वाचता, गीता वाचता, भागवत वाचता, मग विटाळ कशा करता? परमार्थात विटाळ काय वा? काहीतरी त्या बुवाजवळ काहीतरी जादू आहे, काहीतरी त्या बुवाजवळ मंत्र आहे. पहा बायान माणसं कसे घुमतात. अरे तेच महत्वाचं आहे. जसं जोपर्यंत तसं होत नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार होणे नाही. एकदानी 100 प्रवचन आहे, दाबाडीचं 100दा सांगितलं, पण डोक्यात कोणाच्या बसणारच नाही. भाग्य नाही, भाग्य आहे ते मिळत नाही. आणि म्हणून दबाडी हे असणं अतिशय महत्वाचं आहे. तर बाबा रे सर्वांचा उद्धार झाला पाहिजे. अरे 15-20 लोक असले साधक, त्यांच्यामुळे दबाडी पवित्र झाली. मंदिराला मंदिर पण केव्हा येते, देवाला देव पण केव्हा येते? ज्यावेळेस संत त्याच्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस त्या मंदिराला मंदिर पण येते, देव पण येते. कारण त्याच्या ठिकाणी असलेले जे व्हायब्रेशन आहे, त्याच्या ठिकाणी असलेले जे कंपन आहे, हे कंपनच त्या आजूबाजूला फिरत असतात. आणि म्हणून कोणत्याही देवळात गेलो तरी तिथं आपल्याला कसं वाटते? शांत. किती मस्त वाटते, किती मस्त वाटते बाई देवळात. कशामुळे? अरे संतांचे कंपन त्यामध्ये काय होतात? विराजमान झाले असतात, फिरत असतात. मग ज्यावेळी ही प्रक्रिया घडते, बरोबर आहे, त्यावेळी अत्यंत असाधारण आणि असामान्य असे व अलौकिक आंदोलने साधकाच्या हृदयात उपस्थित होतात. अनेक प्रकारचे आंदोलन उपस्थित होतात, नाही का? झटका कुठं बसतो? देवीच्या तिथं. अरे कानात नाम पडलं, सद्गुरूच्या मुखातले शब्द शिष्याच्या कानात पडले
की त्याला चेतनत्व प्राप्त होते. आणि चेतनत्व प्राप्त होते आणि चेतनत्व आहेच ते, बरोबर आहे. मग चेतनत्व प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब साधकामध्ये ते आंदोलनाला सुरुवात होते. त्याच्या हृदयामध्ये ते संक्रमित होतात. साधकाचे हृदय अशा प्रकारे आंदोलित झाले की त्याची स्थिती बदलते. म्हणजे नाम कानात शिरताबरोबर काय होते, त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव सुरू होतात, कंपन सुरू होतात आणि त्याची स्थिती बदलूनच जाते. साधकाने शब्द ऐकल्याबरोबर काय, साधकाने शब्द ऐकल्याबरोबर बाह्य जगताचे आकर्षणच नाहीसे होते. अरे बाकीचे जे जगताचं आकर्षण नाहीच होते. केवढं मोठं आकर्षण आहे जगात, बापा प्रत्येक वस्तूकडे आकर्षण, बापा जिकडे तिकडे कलियुगात एवढं आकर्षण आहे खूपच. अरे आकर्षणच नाहीसे होते त्या शब्दानं. एवढी मोठी शब्दात काय आहे, पॉवर आहे, शक्ती आहे. मन प्राण आणि इंद्रिये ही सर्वत्र एकत्रित होऊन प्रचंड आणि प्रबल वेगाने एखाद्या उद्दाम प्रवाहाप्रमाणे अंतरात्म्याला भेटून त्याच्याशी एक रस होण्यासाठी धावत असतात. अशा प्रकारे मन बुद्धी नाही काय चित्त हे सर्व काय होतात प्रबल वेगाने वाहतात. आणि वेगाने वाहल्यानंतर ते त्या अंतरात्म्याला भेटतात आणि काय त्याच्याशी समरस होण्याचा ते काय करतात, प्रयत्न करतात. श्रीकृष्णाची बासरी तर तुम्हाला माहिती आहे. आलं उदाहरण, श्रीकृष्णाची बासरी ऐकल्याबरोबर राधेची आणि गोपिकाची स्थिती व भाव अगदी असेच होत होते. मग आता किती वेळा आपण देवाचं नाव घेतल्यावर अशी स्थिती निर्माण होईल राधेसारखी किंवा गोपिकासारखी. मला सांगा, मला भूक लागली, खूप भूक लागली, मला भूक लागली, मला भूक लागली, मला भूक लागली, मला भूक लागली. मला दिवसभर कधी सुरू ठेवलं, मला भूक लागली. पोट भरेल का हो? पोट भरेल काय? पोट भरणारच नाही. काय करावं लागेल? वाढावं लागेल, खास तोंडात घालावं लागेल, पोटात जाईल. त्यावेळी ती भूक काय येईल, शांत होईल. नुसतं बोलून जमणार नाही. आणि जगात काय सुरू आहे, नुसतं बोंबलणं सुरू आहे. तुम्हाला हा बुवा बोलते, मी बोलणारच माणूस आहे. बरं, बाप दाखवले तर श्राद्ध तर आमचं जर उदाहरण नाही, बरोबर आहे. गुरु परंपरेनुसार भगवंताच्या कृपेनं आम्हाला सद्गुरूच्या कृपेने जी शक्ती मिळाली, ती शक्ती वाटण्याचं काम किंवा निर्त्याचं काम किंवा पोष्टमनचं काम आम्ही करून राहिलो. सर्वात खालच्या दर्जाचे निर्त्या. हा निरोप आहे. हा निरोप तुम्हाला असा निरोप आहे. अरे आम्ही निर्त्या आहे. कोणाचं कार्य आहे? सद्गुरूचं. कोणाचं कार्य आहे? गुरु परंपरेचं कार्य आहे. परंपरेचं कार्य आहे ते तुमच्यावर पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. याच्याबद्दल आमच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा अहंभाव नाही, कारण आम्हाला नेमून दिलेलं काम आहे परमार्थामधलं. म्हणून गोपिकांची स्थिती सुद्धा अशीच झाली होती. मुरली वाजवता बरोबर, बासरी ऐकल्याबरोबर म्हणजे ते देहाचं भानच विसरत होते. आता बासरी याचा अर्थ काय? बासरीला छिद्र असतात वर, इकडून तिकडून काय असते ती पोकळ असते. आवाज येते की नाही? पोकळ असते, आवाज येते की नाही? आणि ते छिद्र असतात. हे छिद्र म्हणजे इंद्रिय, पण त्याच्या आतमध्ये सर्व पोकळ भाग असतो. आवाज कुठून येतो? इंद्रिय जर आपण ठेवले तरी आवाज येतो की नाही त्यातून? म्हणजे मुरली कशा करता म्हटलेला आहे किंवा बासरी कशा करता म्हटलेला आहे, इथं नामाला बासरी म्हटलेला आहे. आणि मस्त ते बासरी घेऊन आणू बासरी याचा अर्थ भगवंताचं नाम. भगवंताच्या मुखातून त्या बासरीच्या द्वारे नामाचे शब्द निघत होते. कारण भगवंत अवतारी पुरुष, बरोबर. कधी काय करेल भगवंत हे सांगता येत नाही, म्हणून इथं बासरीचं उदाहरण दिलेलं आहे, बरोबर.
आणि म्हणून एवढ्या त्याचे भाव एवढे अनावरत होतोय की त्यांना देहाचं भान सुद्धा राहत नव्हतं, देहाचं भान सुद्धा राहत नव्हतं. आणि म्हणून ज्या वेळेस त्या भानावर येत होत्या त्यावेळेस काय म्हणत होते माहिती आहे, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तान भूक हरली. भूक लागते काय, ताण लागते काय? एवढा मोठा वैष्णव मिळावा, बरोबर आहे, तिच्यामध्ये ताण नाही, भूक नाही, काही नाही, काही नाही. मोठ्या गोष्टीनं कशी तरी 2 घास खायचे, पुन्हा आपला कार्यक्रम आहेत. बाकीच्या ठिकाणी भूक लागते की नाही, 12 वाजले भूक लागली, हा हांड्या आहे का नाही, हा तिचं कसं नाही. घागर घेऊन पाणी अशी जाता, कोण गोपिका गवळणी, घागर घेऊन पाणी अशी जाता, डोईवर घागर पाझरली, नको वाजवू श्री हरी मुरली. अरे नामस्मरणानं काय होते, हे घागर आहे, ही पृथ्वी पाणी अग्नी वारा आणि आकाश या पंचमहाभूतापासून तयार झालेलं हे घेरा आहे, याला घागर म्हटलेलं आहे. आणि नामस्मरण करता 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 हे घागर काय होते, पाझरते. म्हणजे त्याच्या डोळ्यातून काय येतात, घागरीची उपमा दिली, घागरच आहे, बरोबर आहे. त्या डोळ्यातून काय येते, पाणी येते, अश्रू येतात. कशा, मुरलीचे शब्द ऐकल्याबरोबर. आणि आपलं मुरली नाम आलं की एक, मुरली नाम एक केलं एकच आहे, हे आपल्यालाच कळेल, बाकीच्यांना नाही कळणार, कोणालाच नाही कळणार आहे, कोणालाच कळणार नाही. करीत होते मी कामधंदा, काय ते पुढे काय, करीत होते मी कामधंदा, पुढे काय, तेथे मी गळबळ रे, नको वाजवू श्री. अरे काम धंदा करता 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 त्या नामाची आठवण झाली, गडबड 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 डोळायला लागली, म्हणजे अंगात आलं. बरोबर आहे, म्हणजे अंगात त्यानं खरं का खोटं. अरे त्याच वेळी जीवाचा उद्धार होईल, तसा उद्धार होणार नाही, आशाही करू नका, कोणीच आशा करायची नाही की माझ्या जीवाचा उद्धार होईल, हा हा मोक्ष मिळेल, हा हा काहीच नाही. जोपर्यंत असं होत नाही, अष्टसात्विक भाव निर्माण होत नाही, तोपर्यंत जीवाचा उद्धार होणे नाही, गॅरंटीने सांगतो. मग तिसरं कडू काही म्हणत नाही. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, पुढे काय, एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधा गवळण बावरली, है ना, नको वाजवू श्री हरी मुरली. पहा, सर्व अष्टसात्विक एकनाथ महाराजांच्या एवढ्या गवळणी आहे, सर्व अष्टसात्विक भावावर आहे, सर्व अवस्थेवर आहे, बरोबर आहे. मग तंत्रशास्त्रामध्ये मंत्र चैतन्ययुक्त व्हावा म्हणून जी व्यवस्था केलेली दिसते त्याचे कारण हेच. तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा शब्दच असतात, शब्द चेतन केल्याशिवाय, शब्द चेतन केल्याशिवाय परब्रह्माचा साक्षात्कार होणे काळत्रयी शक्य नाही. मग तो शब्द चैतन्य करायला पाहिजे, चेतन करायला पाहिजे. आणि संतांच्या ठिकाणी असलेला जो शब्द आहे, संत त्या शब्दाला चेतन करतात, चेतन बनवतात, आणि म्हणून ताबडतोब त्यांच्या ठिकाणी भाव निर्माण होतो, अष्टसात्विक भाव निर्माण होतो. जो शब्द अचेतन असतो, शब्द अचेतन आहे, शब्द कसा आहे, अचेतन आहे, त्याला चेतनत्व नाही. शब्द म्हणजे शब्द, एक शब्द लिहिला, फळ्यावर शब्द लिहिला, आता तो बोलतो का, हसतो का, काय करतो, काय करतो, काहीच नाही. आई शब्द अचेतन आहे, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची चेतनत्व नाही. कशामध्ये, त्या शब्दामध्ये कोणत्याच प्रकारचं चेतनत्व नाही, तो शब्द अचेतन आहे. मग संत काय करतात, त्या शब्दामध्ये चेतनत्व निर्माण करतात. जोपर्यंत त्या शब्दात चेतनत्व निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होण्याच नाही.
त्याला शब्द ब्रह्म. जो शब्द अचेतन असतो त्याला शब्द ब्रह्म म्हणता येत नाही. मात्र अचेतन शब्दाचा वारंवार जप करण्याची एक विशेष प्रक्रिया आहे. काय? चेतनत्व अचेतन शब्दाचा वारंवार जप करण्याची एक प्रक्रिया आहे. तिचा अवलंब केला का खूप परिश्रमाने शब्दात चेतनत्व जागृत आहे, चेतनत्व जागृत येते. परंतु शब्दामध्ये चेतनत्व जागृत करणं सोपी नाही. रामदास स्वामींनी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम अखंड जोपर्यंत दिला तोपर्यंत त्यांनी रामाचा जप केला. कारण एकनिष्ठ भाव होता. अतिशय रामाकरता रामदास स्वामींनी प्रयत्न केले आणि म्हणून त्या शब्दामध्ये चेतनत्व निर्माण झालं. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, आणि आपली तेवढी पावर आहे काय? आपण त्या शब्दामध्ये चेतन आपण काय अर्थ नाही. रामाने होते ना, राम 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 म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा. चेतनत्व येत नाही काय? येते, पण तेवढी एकनिष्ठ भाव आपल्या ठिकाणी नाही. म्हणून चेतनत्व चेतन शब्दामध्ये चेतनत्व येण्याकरता संताची मदत घ्यावी लागते. संत महात्म्यांना इच्छा झाली की अगदी प्रत्यक्षपणे ते चेतन शब्दाच्या प्रयोगाने शक्ती जागृत करतात. म्हणजे तिच्यामध्ये काय होते? शक्ती जागृत होते. सारांश, जोपर्यंत कुंडलिनी महाशक्ती सत्य मार्गावर आवरण घालून घोरतम निद्रेत निमग्न असते तोपर्यंत जीवाची जडता दूर होत नाही. तुमच्या आतमध्ये कुंडलिनी शक्ती आहे. बेबीच्या देठाजवळ 3.5 हात वरचा घालून बसलेली इथं काय आहे? कुंडलिनी शक्ती आहे. 3.5 हात म्हणतात, एवढे एवढे 3.5 हात, पण 3.5 वेगळे आहे तिचे. इथं बेबीच्या देठाजवळ 3.5 हात, 1 2 3 आणि पुन्हा अर्धा. तिथं 3.5 म्हणजे शेवटचा तो कुठं आहे? खाली आहे. ती कुंडलिनी शक्ती. किती प्रयत्न करा, काहीही करा, ती कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही. तिच्यामध्ये चेतनत्व येईल संत कृपेने तरच ती जागृत होईल. आणि ती जागृत झाल्याशिवाय मोक्षाचा तो अधिकारी होत नाही. कारण ही कुंडलिनी शक्ती महाशक्ती सत्य मार्ग वर आवरण घालते. कुंडलिनी शक्तीचं काम असते आहे जाणून बुजून आधी मायाच आहे ती. आवरण आणलेलं आहे तिला. आवरण कशाचं? अज्ञानाचं आवरण आणलेलं आहे, अविद्येचं आवरण आणलेलं आहे. आणि ते मस्त निद्रेत मस्त झोपलेली आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी असलेली ती कुंडलिनी शक्ती आहे, मस्त आरामशीर झोपलेली आहे. जागृत होतच नाही, झोपलेली आहे, झोपलेली आहे. भाग्यवान आहे आपण, आपल्या ठिकाणी असलेली कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे. जगाची अहो जगत जर झोपलं तर ती जागी होईल काय? बरोबर आहे की नाही? ती झोपलेलीच आहे. आणि आम्ही म्हणतो माय झोप, माय झोप. कधी जागृत होईल ती? होणारच नाही. म्हणजे घोरतम निद्रेत निमग्न अशी जोपर्यंत ती आहे तोपर्यंत जीव शिवत्व प्राप्त करू शकत नाही. जीव त्या भगवंताच्या स्वरूपाची एक रूप होऊ शकत नाही. बरोबर आहे. व शिव शवरूप होऊन निष्क्रिय अवस्थेत असतो. अशा प्रकारे जो शिव असतो हा शवरूप होतो. असतो शिव. प्रत्येकाच्या आतमध्ये शिव आहे, ब्रह्म आहे. बरोबर आहे. पण तो शिव शवरूप होतो. शवरूप होतो म्हणजे गेला. शव माहिती आहे तुम्हाला? शव मळ आहे का नाही? मग तो शिव शवरूप होतो. का? तुम्ही तुमच्या आतमध्ये असलेली कुंडलिनी शक्ती जागृत केलीच नाही आणि त्या जीवाला शिवत्व प्राप्त करून दिलंच नाही, म्हणून शवरूप झाला. तो मनुष्य शवरूप झाला. मग शवरूप किती आहे? जिकडे पाच तिकडे मोटर गाड्या, जिकडे 5 रस्त्याने जिकडे गेले, मुंबई हैदराबाद अमुक कुणीकडे गेले तिथे सगळं शवरूपच शवत. पण आम्ही काय शवरूप कधीच म्हणत नाही. बरोबर आहे. निष्क्रिय अवस्थेत केली. इतकेच नव्हे
तर या स्थितीत मिथ्या गोष्टीचे अवलंबन माझते. जेवढ्या काही मिथ्या गोष्टी असतात, जेवढ्या काही खोटं बोलणं, नाटं बोलणं, खोटं नाही काय, काम, क्रोध, लोभ, मोह, मत, शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, जे काय असेल नसेल, बरोबर आहे, ह्या गोष्टी, या गोष्टीचं अवलंबन जास्त असतं त्यामध्ये. का? कारण आपल्या आतमध्ये असलेली जी कुंडलिनी शक्ती कशी आहे, ही निद्रिस्त आहे, ही झोपलेली आहे. म्हणून खोट्याचं अवलंबन त्या ठिकाणी जास्त आहे. मायेची तीव्रतेची त्या ठिकाणी प्रलोभन आहे, बरोबर आहे. विचित्र अशा प्रपंचाची मोहिनी शक्ती सतत प्रगट होते. आणि या ठिकाणी कुंडलिनी शक्ती जागृत नसली की काय होते की प्रपंचाची जी मोहिनी रूप शक्ती आहे, ही शक्ती काय होते, प्रकट होते. म्हणजे तो त्या मायेतून कधी सुटतच नाही. मग शक्तिपाताने कुंडलिनी जागृत झाली की जीवाची घोर निद्रा संपून जाते. म्हणून शक्तिपातानं किंवा शब्दज्ञानानं कुंडलिनी शक्ती काय होते, जागृत होते. आणि जीवाच्या ठिकाणी असलेली जी घोर जन्मजन्मीची झोप आहे, ही झोप उडून जाते, ही झोप नाहीशी होते आणि तो जागृत होतो. एकदा जागृत झाला की झोपायचं काम नसतं. जग झोपलेला आहे तर झोपलेलंच राहील, जिवंतपणी झोपलं, बरं पावलं तरी झोपलं, कारण जागृतच नाही ना. आणि एका कुंडलिनी शक्ती जागृत झाली, जिवंतपणे जागृत आहे, आणि शरीर सोडलं तरी ती जागृतच आहे. तिच्यावर कोणत्याच प्रकारचं आवरण येत नाही. तो स्वरूप दर्शन घेण्याला समर्थ होतो. जीवाची घोर निद्रा संपून जाते आणि तो स्वरूप दर्शन घेण्याला काय होतो, समर्थ होतो. ज्यावेळी जागरण पूर्णपणे घडून येते त्यावेळी जीवाचे जडत्व निशेषपणे नाहीसे होते, शिल्लकच राहत नाही. तो शिवत्वाची प्राप्ती करतो. म्हणजे तो शिवस्वरूपच होतो, नवे ईश्वरच होतो, देवच होतो. म्हणून शक्तिपात योगाची दीक्षा मिळाली. दीक्षा म्हणजे काय? अनुग्रह. दीक्षेला कोणी दीक्षा म्हणजे, कोणी अनुग्रह म्हणते, आपल्या येड्या भाषेत गुरु करणं म्हणतात, नाही का. मग शक्तिपात योगाची दीक्षा मिळाली की अंतर्निहित महाशक्ती जागृत होते, ती गतिमान होते आणि श्रेष्ठ अशा शिवस्वरूपाशी काय होते, एकरूप होते. शिवस्वरूपाशी एकरूप होऊन जाते. एकदा ती शिवस्वरूपाची एकरूप झाली की पुन्हा ती शिवापासून अलग होत नाही. बरोबर आहे. हा पहा, मग संपूर्ण गीता, संपूर्ण ज्ञानेश्वरी, संपूर्ण एकनाथी भागवत, या सर्व ग्रंथांचा शब्द एकच. सांगू? आता तुम्ही तर ऐकूनच राहिले म्हणा, बाकीच्या काढतात की नाही आपल्याला काही गरज नाही, बरोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये, एकनाथी भागवतामध्ये एकच शब्द सांगितलेला आहे, शक्तिपात. गीता म्हणजे शक्तिपात, ज्ञानेश्वरी म्हणजे शक्तिपात. एकनाथी भागवत म्हणजे शक्तिपात. कारण शक्तिपाताशिवाय, अवस्थेशिवाय दुसरं तिच्यामध्ये काहीच नाही. पण तेवढा अर्थ सुद्धा जन्मल्यापासून मरेपर्यंत तेवढा अर्थ सुद्धा आम्हाला कळत नाही. हे आमचं अगदी दुर्भाग्य आहे. काय सांगितलेलं आहे भगवंतानं? हे बाबा अर्जुना, तू मला शरण ये, तू मला शरण ये. शरण म्हणजे काय? डोकं टेकवायचं कधी आहे तिच्यावर, पायावर झाला गेला का शरण? असं कसं शरण ये म्हणजे तू मला शरण आहे, म्हणजे माझ्या स्वरूपाशी तू एकरूप हो, त्याला शरण येणे म्हणतात. ज्यावेळी मनुष्य शरण होतो त्यावेळी त्याला देहाचं सुद्धा भान राहत नाही. आणि हीच गोष्ट भगवंतानं कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली, नाही काय. भागवतामध्ये भगवंतानं कोणाला सांगितली? उद्धवाला सांगितली. हे बाबा, आता तसं जर पाहिलं तर अर्जुनासमोर भगवंत होते की नाही? होते ना. आता भगवंत म्हणजे अवतारी पुरुष, प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा स्वामी श्रीकृष्ण अर्जुनाच्या समोर.
मग अर्जुनानं काय श्रीकृष्णानं काय म्हटलं, अरे बाबा मी माझ्या अंतःकरणातील वाचा 9वा अध्यायाचा ज्ञानेश्वरीचा, हे बाबा मी माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट तुला सांगतो, हे बाबा मी माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट तुला सांगतो म्हटलं की नाही. अरे प्रत्यक्ष समोर भगवंत, गुह्य गोष्टीची काही जरूरत होती का अर्जुनाला? नाही. पण भगवंताला ते मान्यच नव्हतं. भगवंताने सांगितलं, हे बाबा माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट सांगितली. मग सांगितली असेल का नसेल? सांगितली. मग कोणती? माहित नाही. सांगितलं असेल ना, कारण तेच लिहिलेलं आहे, मी माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट सांगिततो. पण सांगितली असेल, पण कोणती सांगितले हे मात्र माहीत नाही. ते फक्त अर्जुनानं, आपल्या श्रीकृष्णानं अर्जुनाला दिली. ती भगवान शिवानं पार्वतीला दिली, रामकृष्ण परमहंसानं विवेकानंदांना दिली. नाही काय? ती जी गुह्य गोष्ट समोर भगवंत होता तरी सुद्धा ती गुह्य गोष्ट भगवंतानं अर्जुनाला सांगितली की नाही सांगितली, हा महत्वाचा प्रश्न आहे. सांगितली, पण कोणती सांगितली त्याची मात्र चर्चा नाही. बरं सांगितली, कशात सांगितली? 17व्या अध्याय 23वा श्लोक ज्ञानेश्वरीचा. ओम तत् सत. पुन्हा तिच्यावरही तोडगा काढला भगवंतानं, माऊलीने तिच्यावर तोडगा, ओम तत्सत ऐशे. म्हणजे ओम तत्सत ते नाम कसं आहे, तो शब्द कसा आहे, ओम तत्सत ऐशे म्हणजे यासारखे, म्हणजे हे नाही. अरे साधी मराठी भाषा आहे हो, साधी मराठी भाषा आहे, कधी कळा. जन्म गेला तरी कळणार नाही. ऐशे म्हणजे यासारखे. पण लोक ऐशे म्हणजे तेच समजून राहिले, जे तेच समजून राहिले. कोणी काय म्हणतो, कोणी काय म्हणतो, कोणी काय म्हणतो, कोणी. कारण शब्द जागृत करण्याची शक्ती या कलियुगामध्ये राहिलेली नाही. ती फक्त संतांच्या मुखात आहे. ते संतांची भेट झाली तर, नाहीतर नाही. मग शक्तिपात योगाची दीक्षा मिळाल्यानंतर भक्ती योग संपन्न होऊ लागतो. कारण शक्तिपाता योगाचे मुख्य लक्षण भगवद्गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे, उन्मेष असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? उन्मेष. श्री गुरुकडून तीव्र शक्तिपात झाल्यावर कोणताही प्रयत्न न करता, ज्यावेळेस सद्गुरूची कृपा होते, नामदान मिळाल्यानंतर सद्गुरूची ज्यावेळेस कृपा होते, त्यावेळी त्याला कोणताही प्रयत्न करावा लागत नाही. बसले का तुम्ही 8 दिवस जपाला? बसले का तुम्ही 8 दिवस उपाशी राहिले का? राहिले का? काही जरूरत नाही, काही जरूरत नाही. कोणत्याच प्रकारचा, एकदा नाम मिळाल्यानंतर कोणत्याच प्रकारचा त्या ठिकाणी प्रयत्न करता येत नाही. प्रयत्नाची आवश्यकता नाही. कोणताही प्रयत्न न करता अकस्मात शिष्यामध्ये अनेक उत्तम लक्षणे प्रकाशित होतात. मग श्री महेश्वराच्या ठिकाणी अत्यंत दृढ भक्ती होणे हे पहिले लक्षण. भगवंताच्या ठिकाणी दृढ भक्ती निर्माण होणे म्हणजे भगवंताची आवड निर्माण होणं हे पहिले लक्षण साधकामध्ये दिसून येते. आता देवदेव तर सर्व सुरू आहे, पण जसं पाहिजे तसं भगवंताविषयीचं प्रेम आपल्या आतमध्ये निर्माण होत नाही. नामाशिवाय ते प्रेम निर्माण होत नाही. अशा प्रकारे भक्तिभाव साधकाला प्राप्त झाला. असं ज्या वेळेस होईल, ज्या वेळेस भगवद्गीतेमध्ये उन्मेष हा शब्द वापरलेला आहे, शक्तिपाताला उन्मेष हा शब्द वापरलेला आहे. ज्या वेळेस अशा प्रकारे भक्तिभाव साधकाला प्राप्त झाला की कधी कधी बेहोश होऊन नृत्य करावे. बेहोश होतो, त्याला देहाचं भान सुद्धा राहत नाही आणि तो नाचतो. त्याच्याकडे लगन आहे, त्याला डीजे त्याला घेऊन घुमतो. असं आहे काय? तो भगवंताच्या रंगामध्ये नाचतो, भगवंताच्या नामस्मरणात तो नाचतो. केवढं मोठं भाग्य आहे त्याचं. मग याचा कधी विचार
केला गुन्हा करणार नाही, कारण विटाळ कोणाचा? साधकाचा. आमच्या अंगात आलं तर, आम्हाला असं झालं तर, काहीतरी त्या बुवाजवळ आहे. किती अज्ञान आहे पहा. मग किती काळानं सत्य केल्यावर मिळेल, समजेल तुम्हाला हा विषय, कळणारच नाही. बेहोश नृत्य करावे गावे अशी त्याची इच्छा होऊ लागते. कधी कधी भक्तीच्या आवेशाने साधक जोर जोराने हसू लागतो, जोर जोराने रडू लागतो. कधी हसतो, कधी रडतो. हसता हसता रडतो आणि रडता रडता हसतो. खरं की खोटं? खरं की खोटं? हे बाईला विचारतो, तुम्हाला नाही विचारतो. हसता हसता रडतो, रडता रडता ऐकली जादू. कसे लोक आपल्या जवळ येतील? हो, येतील का लोक आपल्या जवळ? येणारच नाही. जादू आहे, हे जादू आहे. बरं, याचं वर्णन ज्ञानेश्वरीच आहे, याचं वर्णन भागवतात आहे. मग काय ज्ञानेश्वरी वाचतात हे लोक, काय भागवत वाचतात, काय देवदेव करतात? मला तर काही कळतच नाही. यायला झालो, काही कळत नाही. काय करतात, काय काही समज, काय काही आता काय बोलूच, काय झालं, काही बोलत नाही. आतून होणाऱ्या भक्तीच्या वेगामुळे आतून भक्ती निर्माण होते. नामस्मरण करता करता धसका कुठे बसतो? हो, इथं बेंबीचे झेटतो. आणि इथं धसका बसला, तुझ्या भक्तीच्या आवेगानं शरीर थरथर कापू लागते. आपोआप ते शरीर थरथर कापते. कारण जरा आवेश निर्माण होते, नामस्मरणाला आवेश निर्माण होतो आणि भक्तीच्या वेगानं काय होते? शरीर थरथर कापू लागतो. काही काहीला काय येतो? घाम येतो. येतो ना, काही काही लोक नामस्मरण करता 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 5 मिनिटात वर चिंब होऊन जातात. सरळ कपडे त्याचे काय होतात? घामानं भरतात. इतका घाम त्याच्या अंगावर येतो. एकदा का शक्ती जागृत झाली की साधन कालामध्ये भक्तीची एक एक लक्षणे साधकामध्ये आपोआप प्रगट होऊ लागतात. आपोआप प्रगट होतात एक एक लक्षण. कारण गुरु परंपरेने चालत आलेले हे शक्तिपाताचे साधन, हे साधन कसं आलं? गुरु परंपरेनं. आमची परंपरा भगवंतापासून चालत आलेली. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथून या. ओम होता ब्रह्मा श्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बल्लिंग सखायानंद शांतामाई बंडोबा खेरोबा आणि आमचे श्रीपाद बाबा. श्रीपाद बाबाचे आम्ही आणि आमचे तुम्ही. काय आहे ही? ही भगवंतापासून चालत आलेली परंपरा आहे. म्हणजे तुम्हाला सद्गुरूकडून जे नाम मिळते, निर्त्याकडून जे नाम मिळते, पोस्टमन कडून जे नाम मिळते, हे नाम, हे शब्द तुमच्या कानात पडता बरोबर झटका कुठं बसतो? कोणाला बसतो? अरे बोला, भगवंताला. अरे माझं नामस्मरण सुरू आहे. कारण परंपरा आहे, गुरु परंपरा आहे. मग काय होते? गुरु परंपरेने चालत आलेले हे शक्तिपादाचे साधन साधक जन्म जन्मांतरीत करीत आलेला असतो. एका जन्मात नाही, जन्म जन्मांतरी तुम्ही करत आलेले असते साधक. त्याला जरी आठवण नसली तरी ती साधना त्याची काही नवीन नसते. मागच्या जन्मात तुम्ही केलं असेल, त्याच्या अगोदरच्या जन्मात केलं असेल, म्हणून तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला. अरे बाबा साधना पूर्ण कर, अरे बाबा साधना पूर्ण कर. भगवंत मोठा दयाळू आहे. तो साधकावर लय प्रेम करतो, लय प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की जगात एवढं प्रेम कोणीच नाही करत. बरोबर आहे? या साधनामध्ये चित्तस्थ भावांच्या सूचना देणाऱ्या या बाह्य क्रियांच्या अनुभव साधकाला येत असतो. तिच्यामध्ये नृत्य, काही काही त्या अवस्थेमध्ये काय करतात? नाचतात. काही काही गाणे म्हणतात. कशाला गाणे म्हणतात, कोणते शब्द त्याच्या मुखातून पडतात हे मात्र कोणाला समजत नाही. भूमीवर लोळणे, जोर जोराने ओरडणे, आहे ना, ओरडतं की नाही आहे आपल्याकडे. म्हणजे हे हिच्यामध्ये जो अनुभव आहे, हा अनुभव
प्रत्येक साधकाला आलेला आहे. इथं नाही, आता इथं सांगितलं जोर जोराने ओरडतो. इथं जरी कोणी ओरडत नसलं नामस्मरण करता करता तरी बाकीचे साधक मात्र, एखादा साधक नांदुऱ्याचा एक साधक नामस्मरणाले बसलं की एवढा मोठा आवाज, एवढा मोठा जोरानं ओरडत होता की सर्वजण पाहत होते हा कोण आहे. अवस्था खोटा आहे का खरं आहे? शरीराच्या निर्णया तऱ्हेच्या हालचाली करणे, हुंकार देणे, हुं करणे. हुंकार देतो की नाही? अरे हुंकार होते की नाही? हुं करते की नाही मनुष्य? सत्राने हुंकारे, सत्राने हुंकारे, उद्याने काय म्हणते मारुतीची असते करी जळमळ भूमंडळ सिंधू जळग तरी. पण श्रीकृष्णाचं हुं काय होतं, आपल्या त्या मारुतीचं हुं काय होतं? हेच होतं. रामाच्या कृपेनं मारुतीला सुद्धा, हनुमंताला सुद्धा काय झाली अवस्था झाली, अष्टसाची भाव निर्माण झाले. हुंकार सुरू म्हणजे हु 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 मोठ्या भुभुकार. हा भुभुकार आहे तो. एवढा भुभुकार करत होता की सारं भुवन काय होत होतं? काय होत होतं? डळमळत होतं. सर्व ब्रह्मांड डळमळत होतं. हो, सर्व ब्रह्मांड डळमळत होतं. कशानं? मारुतीच्या नामस्मरणानं. मग तुम्ही ज्यावेळेस नामस्मरण करतात त्यावेळेस सारं ब्रह्मांड डळमळत नाही का? हो का नाही बोला? अरे तुम्ही हो म्हणता. कवी गवळीचे लोक काय म्हणतील काही बोलणार नाही, ऐकून घ्या. तुमच्या ठिकाणी असलेलं जे काय म्हणतात हे ब्रह्मांड डळमळलं की नाही? मग ब्रह्मांड कोणतं ब्रह्मांड? हे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश पंचमहाभूतापासून तयार झालंय. एवढं मोठं हे ब्रह्मांड जे ब्रह्मांडात आहे ते या पिंडामध्ये आहे. ज्यावेळेस नामस्मरण करतो त्यावेळेस काय होतो? आपोआप तो डोलतो. कोणाही शब्दात तोंडातून हुंकार निघतो, कोणाही तोंडातून हुं शब्द निघतो. काही काही नुसतं दांबळ्यात येतात. तो ताणलंय की पुन्हा येतात. पुन्हा थोडं नामस्मरण सुरू केले, कारण त्याची अवस्था तशी असते. आपण म्हणतो हा नामस्मरण करतो झोपतो, नामस्मरण करतो दांबळ्यात येऊन राहिला. अरे तो ते अवस्था जायची. प्रत्येकाची अवस्था कशी आहे? वेगवेगळी आहे, अलग अलग आहे. काही दीर्घ श्वासोश्वास करतात, श्वास घेणे सोडणे, श्वास वाढतो ना, वाढतो की नाही श्वास? आणि इथून तिथपर्यंत रनिंग करतो तर फुसफुस फुसफुस करतो. अरे इथं रनिंग करायचं काम नाही, नुसतं नामस्मरण केलं की झाला व्यायाम. काही त्याची जरूरतच नाही, आपोआपच व्यायाम होतो. आतल्या आत आपोआप त्याचा प्राणायाम सुरू राहतो. जाणे येणे आपोआप काहीच करायची जरूरत नाही. व्यायामाची आवश्यकताच नाही नामस्मरण केले की. लोकांच्या निंदेचे किंवा प्रशंसेची पर्वा न करणे. ऐकतो का लोकांचं? आता कांता भाऊ गबडीच्या लोकांचं ऐकून बोलत जा ना, ऐकणारच नाही. कांता भाऊ मी तुम्हाला हे ₹1,00,000 घ्या, पण हे सोडा. कांता भाऊ काय करतील? ₹1,00,000 घेतील, खिशात घेतील आणि आपलं चालू ठेवतील. बरं का चालू ठेवतील? कारण त्यांच्या आतमध्ये असलेलं कोणी काढू शकत नाही. काढतील का प्रभू? काढतील का ना? म्हणजे ₹1,00,000 फायदा तर होईल. सांग किती मजेशीर. म्हणजे सर्व फायदाच फायदा आहे. हिच्यामध्ये नुकसान कोणाचंच नाही, फक्त जो नाम घेणार नाही त्याचंच नुकसान, आणि ज्यानं नाम घेतलेलं आहे त्याचं मात्र कोणतंच नुकसान नाही. मग लोक निंदो वंदो काय तुकाराम महाराज म्हणले, कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सोयीचा धंदा, कोणी निंदाचा वंदा काही करा, आमचं जे आहे ते चालू, आम्ही कोणाच्या बापाची ऐकत नाही. कारण काय? सत्य आहे, खोटं नाही, सत्य आहे. लाळगडाने गडपिंडीला नामस्मरण करता 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 अशी अरे कोणाच्या नाटातून शेपूळ असा खाली पडतो. आता बाकीचे बसलेले असतात,
बाकीचे बस हे काय बाबा हे शिवराला नाकत शिवराला नाकत म्हणतात की नाही लोक बाकीचे, पण नाही ते अष्टसात्विक भावाचं वर्णन आहे. नाक वाहणे, तोंडातून लाळ गळणे, काय करायला पाहिजे? चांगला साधक असेल काय करेल? फळकं घेईल, अवस्थेला बसला फळकं घेईल, त्याचं तोंड पुसेल, नाक पुसेल, चालले नामस्मरण चालले. लक्षण आहेत ते भगवंत प्राप्तीचे, मोक्षाचे लक्षण आहेत ते. लाळ गळणे, जोरजोराने हसणे, शरीर डोलणे, डोलते की नाही शरीर, उचकी लागणे. काही काही लोकांना काय होते? उचकी लागते, बरोबर आहे. पण उचकी काही टिकत नाही, आपोआपच काय होऊन जाते, ते कमी होऊन जाते. हातपाय आपटणे, ऐकते का तिकडे? बर, या ग्रंथातच भक्तीच्या उद्रेकाची लक्षणे सांगताना पुढे आणखी सांगितलेलं आहे. हे साधन करू लागले म्हणजे चित्त सत्वगुणयुक्त बनत जाते. मनुष्य सत्वगुणी होतो. तो तमोगुणी असला तो तमोगुणी राहत नाही, रजोगुणी राहत नाही, तो सत्वगुणी होतो. नवे तो शुद्ध सत्वगुणी होतो, कारण तो त्याच्या ठिकाणी असलेलं जीवत्व हे शिवत्व प्राप्त करतो आणि प्राण लीन होऊन जात. भक्ती यातून उफाळून लागली की प्राणाच्या नाना प्रकारच्या क्रिया घडून येतात. प्राणाच्या अनेक प्रकारच्या क्रिया काय होतात? घडून येतात. आणि या क्रियामुळे साधकाचा देह विशेष रूपाने क्षुब्ध झालेला दिसला तरी त्यामुळे शक्तीच्या आतून सतत त्याचा विकास होतो, तिच्यामध्ये सुधारणा होत राहते. भक्तीच्या प्रक्षुब्ध झालेल्या प्राणामुळे साधक भक्ताच्या शरीरात स्तंभाधी अष्ट सात्विक भावसमूह प्रगट होतात. याला म्हणतात अष्ट सात्विक भाव. होत आहे काय? स्तंभ म्हणजे खांबाप्रमाणे तो नुसता बसूनच राहतो आहे ना. काही कारण जे अगोदरच्या जन्मातले मोठे मोठे योगी होते असे आहे आपल्या याच्यामध्ये नाम घेतलेले, नामस्मरण करता करता नुसतेच बसून राहायचे. 4 घंटे व्यतीत त्याला हलवलं नाही तरी तो नुसता खांबासारखा बसून राहायचा. हाल चालणे काही नाही. आपण म्हणतो की बा याला अवस्थाच होत नाही. अरे अवस्था नाही ती, त्याला स्तंभ भाव म्हणतात. जरवत खांबासारखं शरीर होत त्याचं. घाम, रोमांच, स्वेदभेद, कंठस्वराची नाना प्रकारची विकृती त्याच्यामध्ये निर्माण होते. कंप, शरीर पांढरट होणे, नवीन जे आहे ना, जे नवीन साधक आहे ना ते इतके बेभान होतात, इतके बेभान होतात की त्यांना दुसरं काही सुचतच नाही. काही कशातच शुद्ध राहत नाही, बेभान. आमचं सुद्धा असं झालं होतं बरं एकदा. तुम्हाला माहित नाही, कधी सांगलं नाही, आता सांगतो, डबल सांगणार नाही. नाम घेतलं 2 वर्ष 3 वर्ष तरी अवस्था राहिली. तुम्ही महान भाग्यवान आहे. आमच्या देशात कितीतरी कोटीनं भाग्यवान तुम्ही आहात. तुम्हाला नाम देता बरोबर अवसर आम्हाला 3 वर्ष अवस्थाच झाली नाही. एकूण तिकडून मोठ्या मुश्किल राहुरीला विद्यापीठामध्ये आम्हाला एका जणांना आमची अवस्था कोणी काका त्यांनी आमची अवस्था करून घेतली. त्या बाईनं कोणी काकानं अवस्था करून घेतली. मग काय, मग बेफाम काम तिच्यात. घरी गेलो आमच्या साल्याकडे, तिकडे गेलो तरी ते सुरू बेफाम. ते कोणतं गाव ते आपल्या निरोबाचं पिंपळनेरला गेलो. चला श्रीपाद बाबा येणार आहे, मग तिथं गेलो. आता आम्ही तर बेफामच होतो. तिथं गेलो, बाबाच्या पाया लागलो, बस ढेकळावर बसलो, नुसतं बसूनच राहिलो. डोळ्यातून अश्रू सुरू आणि नुसतं बसूनच राहिलो. काही सूचने, पांढरा फटक पडलो होतो. पण गेलो काय? संत कृपा, सद्गुरु कृपा हीच यालाच म्हणतात. अरे मला आनंद आहे, म्हणजे मजा येते. काय सांगा तुम्हाला, जगाला नाही कळत रे बाबा, काय करत. कठीण काम आहे. अश्रू, निद्रा हे 8 भाव भक्तीने उफळून येतात.
मी तुला दिव्य दृष्टी देतो. कोण सांगितलं? भगवंतानं. कोणाला? अर्जुनाला. हे अर्जुना, मी तुला दिव्य दृष्टी देतो, तू योगाचे ऐश्वर्य पाहा, माझं ऐश्वर्य पहा मी कसा आहे. असं म्हणून भगवंतानं काय केलं? दिव्य दृष्टी दिली. कोणाला? अर्जुनाला. असे म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनावर दिव्य दृष्टी देतो असं म्हटलं. याचा अर्थ काय? भगवंतानं अर्जुनावर शक्तिपात केला. म्हणजे त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. कोणाच्या ठिकाणी? अर्जुनाच्या ठिकाणी. ज्यावेळेस भगवंतानं आपलं विश्वरूप प्रकट केलं 11व्या अध्यायामध्ये, त्यावेळेस हात जोडले अर्जुनानं. हातपाय थरथर कापत होते. कोणाचे? अर्जुनाचे. गडगड वर, डोळे वर आणि खाली अश्रू वाहणं सुरू. काय काय? अष्टसात्विक भाव. विश्वरूप आहे का एकच रूप आहे? काय? विश्वरूपच आहे. मग एवढा मोठा भाग्यवान होता अर्जुन की भगवंताने विश्वरूप दाखवलं. मग आम्हाला विश्वरूप दिसलं का नाही दिसलं? खरं वाटेल का लोकायला? दाबाडीचे अरे विश्वरूपच आहे ते. तुम्ही कोणाशी एकरूप झाले? मग भगवंताशी तरी एकरूप झाले तर भगवंताचं विश्वरूप कोणतं आहे? ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे ते. पण कळणार कधी? शक्तिपात केल्याबरोबर त्याच्या ठिकाणी हे असे म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनावर शक्तिपात केल्यावर त्याच्या ठिकाणी आठही भाव भक्तिप्रेमामुळे उसळून आले. त्याचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केले आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन अष्टसात्विक भावाचं वर्णन ज्ञानेश्वरीत आहे. मी तुम्हाला काय सांगितलं? ज्ञानेश्वरी म्हणजे शक्तिपात, ज्ञानेश्वरी म्हणजे अवस्था, ज्ञानेश्वरी म्हणजे अष्टसात्विक भाव. दुसरी गोष्ट शब्दच नाही दुसरं याला. पहिला अध्याय सोडून बाकीचे सर्व अध्यायामध्ये गीतेच्या ज्ञानेश्वरीमध्ये सर्व शक्तिपातच आहे, अवस्थाचंच वर्णन आहे. प्रत्येक अध्याय पाहा तुम्ही, दुसरं काहीच नाही होती. मग संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी पुढील प्रमाणे वर्णन केले आहे. आती महानंदा चैले झाले, बाहेरी गात्राचे बळ हरपले. त्याला किती आनंद होत होता. आपादक गुंतले पुलकांचले. म्हणजे अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनावर कृपा केल्यानंतर त्याच्या ठिकाणी महानंद प्रकट झाला. म्हणजे आतून आनंद निर्माण झाला. आणि आतून निर्माण जो आनंद झाला यालाच म्हटलेलं आहे प्रेम. नामस्मरण करता 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 काय होते? आतमधून आनंद निर्माण होते, प्रेम निर्माण होते. आणि ते प्रेमच भगवंताचं स्वरूप आहे हे लक्षात ठेवा. प्रेमालाच भगवंत म्हटलेलं आहे. ते भगवंताचं स्वरूप आहे. कसं आता तुम्हाला सांगतो पहा. इकडे आई आहे, इकडे लहान मूल आहे 1 वर्षाचं. इकडे आई आहे, इकडे लहान मूल आहे. आई हे लहान मूल. मग आता या आईच्या अंतःकरणात या बाळाविषयी प्रेम आहे की नाही? बोलत का? इकडे आई, इकडे मुलगा. किती झाले? 1 की 2? 1 की 2. अरे आई हे 1 बाळ. किती झाले? 2. इकडे आई, इकडे बाळ आहे का नाही? मग आईच्या अंतःकरणात बाळाविषयी प्रेम आहे की नाही? आहे. बर, बाळाच्या अंतःकरणात आईविषयी प्रेम आहे की नाही? आई दिसली तर कसं करते बाळ? मग प्रेम आहे की नाही? दाखवा प्रेम, दाखवा प्रेम. दिसते काय? मग नाही काय? तसा भगवंत प्रेम स्वरूप आहे. तो दिसत नाही, दिसायची वस्तू नाही, त्या अनुभवाची वस्तू आहे. दिसायची गोष्ट नाही हो. आता साध्या आपल्या डोळ्यासमोरच्या गोष्टी पाहणं. हवा दिसते काय? दिसते काय? दिसते काय? मग नाही काय? दिसते काय? नाही म्हणतात. मग आहे काय? आहे. हवा पण शिजली मेरी पडली मेरी. दाखवा पंख्याचं बटन दाबलं बरोबर. आहे. तसा भगवंत आहे आणि नाहीच्या पलीकडे आहे आणि नाहीच्या पलीकडे भगवंत आहे. हो म्हटलं तरी आहे.
नाही म्हटलं तरी आहे. रिप्ले यांचे माना न माना, माना का मी आहे. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. मग अर्जुनाच्या ठिकाणी मूळ आनंद होता, कारण ते स्वतः सद्गुरू होते. कोणाचे? अर्जुनाचे. त्यांच्या ठिकाणी तो मूळ आनंद होता. त्यावरील आवरण श्रीकृष्णाच्या सामर्थ्याने दूर झाल्याबरोबर तो आतून प्रगट झाला व अर्जुन आनंद सागरात बुडून गेला. अर्जुनाला खूप आनंद झाला. त्यांच्या शरीराच्या अवयवाच्या ठिकाणी जे बळ होते ते सुद्धा नाहीसे झाले, ताकद सुद्धा नाहीशी झाली. कोणाच्या ठिकाणची? अर्जुनाच्या ठिकाणची. अवयव ढिले पडले. काय खराय बापा, नाम घेणं काय आता ढिले पडतं, हे काही भरली का बापा नाम घेऊन? अज्ञान. आनंदाची रेखामुळे पायापासून मस्तकापर्यंत, पायाच्या अंत्यापासून डोक्यापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. बरोबर बरोबर बरोबर. काय आले? काय केले? हे वर्णन कशातलं आहे? ज्ञानेश्वरीतलं. गीतेमध्ये हेच वर्णन आहे. ज्ञानेश्वरीतलं हे वर्णन. ज्ञानेश्वरावर भरोसा असेल तर पहा, भरोसा नसेल तर कशाला करता? ते कपडे पहिला पाठ करता फुकटच. तर माऊलीला तकलीफ. माऊलीनं कशा करता? ज्ञानेश्वरी लिहिली. संपूर्ण गीता इथे ज्ञानेश्वरीत बसवली. समजत नव्हती, गेदा करता केलं सर्व. आम्ही नुसतं वाचूनच राहिलो. नुसतं चाललं आमचं. हे रे माया मागल्या, काही फायदा आहे का त्याचा? बस हे जे शास्त्र ग्रंथ आहे हे विचारायचे आहे. तिच्यामध्ये विचार पाहिजे, विचार करायला पाहिजे. जर विचार नसेल तर काय फायदा? वर्षा ऋतूच्या आरंभी, हे बाय ज्ञानेश्वरीतलं वाचून दाखवलं ना. वर्षा ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे पर्वताच्या अंगावरून पावसाचे पाणी वाहत गेल्यावर गवताचे कोवळे अंकुर फुटतात. शेतात पहिले पाणी पडलं काय होतं? बारीक 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 अंकुर फुटतात. त्याप्रमाणे ते रोमांच दिसत होते. बरोबर बरोबर. त्याच्या अर्जुनाच्या अंगावर काय आले? कारण भगवंतानं अर्जुनावर शक्तिपात केला, त्याला नामदीक्षा दिली, त्याला अनुभव आणून दिला. डोक्यावर हात ठेवून चंद्रकिरणाच्या स्पर्श झाल्यावर सोमकांतमणी जसा पाझरतो त्याप्रमाणे अर्जुनाच्या सर्व शरीरावर घामाचे थेंब दिसू लागले. सर्व शरीरावर घामाचे थेंब आले. ओला चिंब झाला अर्जुन. पाण्यावरील कमळाच्या कळीत भुंगा सापडला म्हणजे ती जशी हेलखावे खाऊ लागते त्याप्रमाणे आत उठणाऱ्या सुखाच्या उर्मीमुळे त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. नाम घेतल्यानंतर, नामस्मरण केल्यानंतर त्याच्या ठिकाणी अष्टसाती भाव निर्माण झाले, अवस्था झाली, शक्तिपात झाला, कुंडलिनी शक्ती जागृत झाली, महाभाव निर्माण झाला, त्याच्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं. हे सगळे शब्द एकच. कशा करता समजलं पाहिजे. तुम्ही अळले नाही पाहिजे कुठेतरी. नाही तर बाबांना आपल्याला सांगितलं माझा याचा अर्थ का? सगळे शब्द एकच. त्याला आतमधून इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की त्या उर्मीमुळे आणि लहरीमुळे अर्जुनाचे शरीर थरथर कापू लागले. मग अर्जुन जर थरथर कापतो तर मग आम्ही थरथर कापायला पाहिजे की नाही? अरे आम्ही थरथरच कापवते मग काय घ्यायचं? देव देव करून देव देव म्हणजे खाण्याकरता देव देव आहे का? विचाराकरता देव देव आहे. विचार पाहिजे. कापूर उत्पन्न करणाऱ्या कापूर केळी कापूर दाटला असता ज्याप्रमाणे कापूर केळीची सोपटी उकळली जाऊन त्यातून कापडाचे कण गळू लागतात त्याप्रमाणे अर्जुनाच्या डोळ्यातून आनंदाश्रूचे थेंब गळू लागले. ज्ञानेश्वरी मी म्हणत नाही. ज्ञानेश्वरीचा कितवा अध्याय? हा 9वा अध्याय. ज्याप्रमाणे पौर्णिमेला पूर्ण चंद्राचा उदय झाल्यावर भरलेल्या समुद्रालाही भरती येते त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी कृपा केल्यावर आत वेळोवेळी उठत असलेल्या आनंदाच्या उर्मीमुळे अर्जुन वारंवार उचंबळू लागला आणि अंतर्यामीच्या सुखाच्या लाटाने तो वरचेवर डोलू लागला. अशा याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी प्रगट झालेले अष्टसात्विक भावाची एकमेकात स्पर्धा होऊ लागली. चालली त्याची स्पर्धा. शक्तिपाताशिवाय खरी भक्ती प्राप्त होत नाही.
पहिले सांगितलं तुम्हाला, सर्व ग्रंथ म्हणजे शक्तिपात. जोपर्यंत शक्तिपात होत नाही तोपर्यंत भक्ती उत्पन्न होत नाही. तुम्ही आम्ही काय आम्ही देवाचे भक्त आहे, आम्ही देवाचे भक्त आहे. हो बाबा, तुम्ही देवाचे भक्त, तुम्ही मोठे आम्ही नाही. अहो राष्ट्रासाठी भाग आले काय निर्माण नाही, मग त्याला भक्तीच म्हणताय. ज्याच्या ठिकाणी अष्टसाती भाव निर्माण झाले त्यालाच भक्ती म्हटल्या जाईल, नाहीतर भक्ती नाही. देवाच्या नावावर चाललेले ते सोंग आहे. सोंग आहे का इथं होतात की नाही, होतात की नाही? आमच्या खडबडला सोंग होतात, कुठे तिथं चौथ्याला सोंग होतात, जांभला सोंग होता. आम्ही भाग घेत होतो तिथे डगन डगन, मजा येत होती. पण त्यावेळी देव पडत नव्हता, चाललं वर्ष. अरे सर्वांना आनंद होत होता आमचे सोंग पाहू. अरे गुरुजीचं सोंग आलं, गुरुजीचं सोंग आलं. अरे उठा उठा उठा. अरे बाईवर झोपलेले सर्व काय करत होते, काय करत होते, उठत होते. गुरुजीचं सोंग आलं त्याला. आणि गुरुजीचं सोंग कोणतं? शूर्पणखा. शूर्पणखा चाललं. अरे 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 हसू हसू घे जा. कठीण काम आहे. खूप हसत सर्व म्हणजे आजूबाजूचे 2-4 खेळाचे लोक येत होते ना, सर्व तिथे येत होते. सर्व कोणी झोपलं तर उठत होते. अरे आता इथं सोंग येईल. ते सोंग झालं की मग दुसरं कोणतं? श्रावणबाळाचं. 2 पात्र होते आपले. श्रावणबाळाचं सोंग आले की सर्व रडत डोळ्यातून असून येत. म्हणजे भगवंतानं जसं सांगलं तसं हसणे आणि रडणे. मी हसत होतो, रडत होतो. का हसत होतो, का रडत होतो, काहीच माहित नव्हतं. ते श्रीपाद बाबाच्या कृपेनं आता कळायला लागलं. पहा, मनुष्याला भाग्य कुठल्या कुठंच मिळते नाही कळत. मग शक्तिपाताशिवाय खरी भक्ती प्राप्त होत नाही आणि भक्तीशिवाय चित्तशुद्धी होत नाही. भक्ती शक्तिपात झाला काय येईल? खरी भक्ती निर्माण होईल. खरी भक्ती निर्माण झाली की त्याचं अंतःकरण शुद्ध होईल. आणि चित्तशुद्धीसाठी अष्टसात्विक भाव उत्पन्न होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि हेच वर्णन, जसं हे वर्णन वाचून दाखवलेलं आहे ज्ञानेश्वरीतलं, असंच वर्णन एकनाथी भागवतामधले आहे. एकनाथी भागवतामध्ये सुद्धा प्रत्येक अध्यायामध्ये हे वर्णन आलेलं आहे. पण आता ते वर्णन ऐकायला आता आपल्याजवळ वेळ नाही. तर कारण वेळ झालेली आहे, टाइम झालेला आहे, लोकही वाट पाहून राहिले, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर आज या ठिकाणी भगवंत मृतात्म्या शांती देऊ, त्यांचं पुढील जीवन चांगल्या प्रकारे जाऊ येऊ मी भगवंताजवळ प्रार्थना करतो. आणि माझी झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय.